राज्यातील रस्त्यांना खड्ड्यांचा विळखा. भिवंडीत देवदूत ठरलेला जवानाचा खड्ड्यांमुळे मृत्यू. खड्ड्यांमुळे बाईक स्वार महिलेने गमावले प्राण. राज्यातील विविध ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली. रस्त्यांवरील खड्ड्यांवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकही आमने सामने आलेत. मात्र या खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांचे बळी जाण्याची मालिका काही केल्या थांबत नाही. नुकत्याच झालेल्या भिवंडी इमारत दुर्घटनेत अनेकांचे प्राण वाचवणारे जिगरबाज TDRF जवान विकास लहू गोरे यांचा खड्ड्यांमुळे बळी गेलाय. शहापूरमधील भारंगी नदीच्या रस्त्यावर मोठ्या खड्ड्यात बुलेट आदळल्यानं झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले. मात्र उपचारादरम्यानच विकास गोरेंचा मृत्यू झाला. गोरेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासकीय अनास्थेवर तीव्र संताप व्यक्त केलाय. आम्ही ठरवलं आहे या खड्डे पडलेल्या रस्त्यावर खड्ड्यामुळे आमचा मुलाचा नाक बले गेलेले त्याची सरकारने दखल घ्यावी आणि आमच्या कुटुंबाला त्याची लहान लहान 2 जुल्या मुली आहेत त्यांचा सांभाळ करणारे एकुलता एक म्हणजे होता तो घराचा सांभाळ करणारा तोच आमच्यातून निघून गेला ना. आम्ही ठरवलं आहे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृत्यू ताब्यात घेणार. तर दुसरीकडे या परिसरातल्या ठाणे भिवंडी मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एका 46 वर्षीय महिलेचाही मृत्यू झालाय. नव्या घराचं स्वप्न उराशी बाळगून फ्लॅट पाहण्यासाठी सुनीता अक्षयलाल पाल आपल्या पतीसोबत दुचाकीवरून जात होती. मात्र खड्ड्यात दुचाकी घसरली आणि सुनीता पाल रस्त्यावर पडल्या. मात्र मागून अचानक आलेल्या ट्रकनं त्यांना चिरडलं आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती गंभीर जखमी झाले. आज ट्रैफिक में नहीं था फिर भी रोड इतना खड्डे में इतना जगह जगह खड्डे बने हुए हैं. उनका टायर खड्डे में चला गया, अगला वाला पिछला टायर भी खड्डे में गया. पानी भरा हुआ था, उनको मालूम ही नहीं पड़ा कितना खड्डा है, इतना बड़ा होगा. और उन्होंने डिसबैलेंस हो गया, वो लेफ्ट साइड गिरे, उनकी पत्नी राइट साइड गिर गई मेरी भाभी. और टायर ट्रक पीछे आ रहा था, टायर उनके सर के ऊपर चढ़ गया. ये बहुत दुख की विषय है कि हर जगह खड्डा ऐसा है. भिवंडी काले रोड पे बहुत ज्यादा है और ऐसा दुर्घटना आए दिन हो ही रहा है. या घटनांमुळे ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलंय. खड्डे बुजवण्यासाठी काढण्यात आलेल्या टेंडरवरून विरोधकांनी गंभीर आरोप केलेत. दरवर्षी पावसाळा आला की खड्ड्यांमध्ये किती कोटीचे टेंडर निघाले माहितीये का? आज काहीशे कोटींचं टेंडर खड्डे बुजवण्याचं निघालंय. तरी जर खड्डे बुजत नसतील, तरी जर लोक खड्ड्यात पडून मरत असतील तर हे टेंडर काढतात आणि त्यातनं कामं करतात की डायरेक्ट पैसे वसूल करून घरी घेऊन जातात. आमचा आरोप आहे की ज्याला हे टेंडर मिळालंय त्याने की नक्की काम करतो की नाही खड्डे बुजवायचं. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. नाशिकमध्ये खड्ड्यांनी नागरिकांचा बळी घेतलेला आहे. एका TDRF जवानाच्या मृत्यूमुळे राज्यातील रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे जवानांसह सर्वसामान्यांचा बळी जात असल्यानं सर्वत्र संतापाची लाट उसळली. महामार्गावरील मोठमोठे खड्डे नागरिकांचे जीव घेत असताना नेते मात्र एकमेकांना दुष्ण देण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांचा जीवघेण्या खड्ड्यातून होणारा प्रवास नेमका थांबणार तरी कधी, असा संतप्त सवाल नागरिक विचारतायत. फैयाज शेखसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, भिवंडी.